सप्तदशोऽध्यायः श्रद्धात्रय विभाग योग. शास्त्रविधी सोडणो परंतु श्रद्धेन भक्ती केल्यार तो मनुष्य खंयची गतीक पावता अशी अर्जुनान प्रश्न केले तेन्ना श्रीकृष्ण सांगता की तागेल श्रद्ध कशी म्हळ्यार सात्विक की राजसिक की तामसिक त्याच गतीक तो पावता. सात्विक राजसिक आणि तामसिक लोकां लक्षणां तांगेल आहार तांणी करचे तीन प्रकाराचे यज्ञ तप आणि दान हाजो प्रकार कायिक वाचिक आणि मानसिक तप म्हळ्यार कितें हें सांगून अखेरीक ओम तत्सत हाजो विनियोग दान यज्ञ तपादी कर्मात कशी करतात हाजे विवरण करून हो अध्याय श्रीकृष्णान समाप्त केला. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. अर्जुनान म्हळे हे कृष्णा शास्त्रविधी सोडणो परंतु श्रद्धापूर्वक कोण आराधन करतात तांगेल निष्ठ खंयची सात्विक राजसिक की तामसिक. श्री भगवान उवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति ताम शृणु. श्रीकृष्णान म्हळे मनुष्याली श्रद्धा तांगेल्या स्वभावाप्रमाणे सात्विक राजसिक आणि तामसिक अशी तीन प्रकाराची उरता ते तू ऐक. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छद्रः स एव सः. यजन्ते सात्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूतगणाश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. हे भारता सर्व मनुष्याली श्रद्धा तांगेल्या प्रकृती स्वभावाप्रमाणे असता. मनुष्य हो श्रद्धामय असा कशी तागेल श्रद्धा तशी तो. सात्विक लोक देवाला पूज करतात राजसिक लोक यक्ष राक्षसाली आणि तामसिक लोक प्रेत आणि भूतगणाली पूज करतात. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपोजनाः दंभाहंकार संयुक्ताः कामरागबलान्विताः कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान विद्यासुरनिश्चयान. जे लोक शास्त्राविरुद्ध घोर तप करतात तशीची ढोंग आणि अहंकार युक्त जावन काम आणि आसक्तीच्या बलान शरीराक आणि तातूंत आशिल्ले म्हाका कष्ट दितात ते अविवेकी लोक आसुरी वृत्तीचे आसात अशी समज. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीतिविवर्धनाः रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्विकप्रियाः कट्वम्ललवणात्युष्ण तीक्ष्णरुक्षविदाहिनः आहारा राजसश्रेष्ठा दुःखशोकामयप्रदाः यातयामं गतरसं पूतिपर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियं. सगळ्यालो प्रीतीच आहार बी तीन प्रकाराचो असता तशीची यज्ञ दान आणि तप बी तीन तरेचे असतात. तो भेद तू ऐक. आयुष्य सत्व बल आरोग्य सुख आणि प्रेम वाढवचो तशीची रसयुक्त स्निग्ध पौष्टिक आणि समाधान दिवच आहार सात्विकाक प्रीतीच असता. कोडू आमसो मिडसो मस्त होऊन मिरमिरी सुकिलो दाहक म्हळ्यार गरमी जावचो आहार राजसिकांक प्रीतीच असता. तो आहार दुःख शोक आणि रोग उत्पन्न करता. बेळशेल्ले रुचीहीन वास मारचे शेळे उष्टे आणि अशुद्ध असल जेवण तामसिकांक प्रीतीचे असता. अफलाकांक्षीभिर्यज्ञो
विधिद्रष्टो य इज्यते यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत् इज्यते भरतश्रेष्ठतं यज्ञं विद्धि राजसं विधिहीनम् अस्रष्टान्नं मंत्रहीनम् अदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. फलेच्छ सोडणो विधीपूर्वक यज्ञाचेर मन स्थापन करनो केल्ली यज्ञ सात्विक जाल्यार हे भरतश्रेष्ठा फलेच्छ दवरनो किंवा दंभा खातीर खंयचे यज्ञ करतात ते राजसिक यज्ञ अशी समज. शास्त्रविहीन अन्नदान दिनाशी मंत्रहीन श्रद्धनाशी केल्ल्या त्या यज्ञाक तामसिक म्हणतात. देवद्विजगुरु प्राज्ञपूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसा च शरीरम तप उच्यते. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. सत्कारमानपूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. देव ब्राह्मण गुरु आणि विद्वानाली पूजा निर्मलता सरळपणा ब्रह्मचर्य आणि अहिंसा हांका शरीराचे तप म्हणतात. उद्वेगरहित सत्य प्रिय आणि हितकारक उलणे तशीची शास्त्राचे अध्ययन हांका वाचिक तप म्हणतात. मनाची प्रसन्नता सौम्य भाव मौन मनोनिग्रह शुद्ध भावना हांका मानसिक तप म्हणतात. दृढनिश्चयी मनुष्यानं अतिश्रद्धेनं आणि फलाची आश करनाशी आचरण केल्या ह्या 3 प्रकाराचे तपाक सात्विक तप म्हणतात. सत्कार मान आणि स्वतःची पूज करून घेवच्याक केल्या किंवा फक्त दंभान केले तपाक राजस तप म्हणतात. तो क्षणिक आणि अनिश्चित असता. पिशेपणान शरीराक पीड दिवन किंवा दुसऱ्याले नष्ट जावका म्हणले हेतून केल्ल्या तपाक तामस तप म्हणतात. दातव्यमिति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्मृतम्. अदेशकाले यद्दानम् अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम् अवज्ञातं तत्तामसमुदारतं. दान करचे कर्तव्य अशी समजून प्रत्युपकार करच्याक साध्य नाशिल्ल्यांक जागो वेळ आणि पात्रता पळोवन दिल्ली दानाक सात्विक दान म्हणतात. प्रत्युपकाराच्या हेतून किंवा फलेच्छ धरून तिरस्कारान दिल्ली दान राजस दान अशी लेखतात. अयोग्य जाग्यार अयोग्य वेळेर पात्रत नाशिल्ल्यांक असत्कारपूर्वक किंवा तिरस्कारान दिल्ली दानाक तामस दान म्हणतात. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपक्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनां. तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपक्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः. सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा
सत्शब्द हा पार्थ युज्यते. ओम तत् सत अशी 3 प्रकाराचे ब्रह्माले नामनिर्देश सांगल्यात. ह्या 3 मंत्रानं सुरवेक ब्राह्मण वेद आणि यज्ञ निर्माण केले. त्या निमित्तानं वेदाचे अनुसरण करतले यज्ञ दान तपादी कर्मा सर्वदा ओम अशी उच्चार करून आरंभ करतात. तत् ह्या पदाचो उच्चार करून फलेच्छा कर्ण अशी यज्ञ दान तपादी क्रिया मोक्षाभिलाषी लोक करतात. सत हो शब्द सत्य आणि सद्भाव ह्या अर्थान उपयोग करतात आणि हे पार्था मंगल कर्माक भी हो सत शब्द उपयोग करतात. यज्ञे तपसि दाने च स्थिति सदिति चोच्यते कर्म चैव सदर्थीयं सदित्येवाभिधीयते. अश्रद्ध्याहुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. यज्ञ दान आणि तप हातूंत आशिल्ल्या निश्ठेक भी सत अशी म्हणतात आणि ताजे खातीर केल्ले कर्माक भी सत म्हणतात. हे पार्था श्रद्ध नाशी केल्ल्या त्यागाक तपाक आणि दानाक असत म्हणतात. ते हांगा म्हळ्यार इहलोकात जावं हाजे नंतर म्हळ्यार मरणोपरांत जावं प्रयोजनाक येना. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोऽध्यायः. अशी श्रीमद्भगवद्गीतोपनिषदातलो ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्राचो श्रीकृष्णार्जुन संवादापैकी श्रद्धात्रय विभाग योग नावाचो 17वो अध्याय समाप्त.